बरं झालं मी तर म्हणतो यंदा काय दुष्काळ पडतोय काही नाही रे नाही. माझ्या माणसांनो दुष्काळ जरी पडला तर खचून जाऊ नका. कारण की ही वर्षासुदी त्याला दिसतंय सगळी माणसाची परेशानी. तर माझ्या ह्या पावसाळा एवढीच विनंती आहे तुझ्यापाशी. लय काय तुझ्या याच्यानं मागच्या वर्षी जसा पडलाय तसा निमाच पड. माझ्या शेतकऱ्याला उभ्या आयुष्यामध्ये हाल हाल लय माझ्या शेतकऱ्याला फक्त बहावं लागतात. दुसरं कुणाला बहावं लागत नाही तर नाही नाही नफा ना तोटा. रानातला माल जरी हाय असा असला तिकडं वांगी केली ती हाय असा सोडून दिलाय. बघा ह्याकडे त्याकडेला पटा सोडून दिलाय. का तर भावच नाही. का तर आम्ही शेतकरी आहे ना. इथं पाक उसकर पण चाललाय ह्याकडे त्याकडला. का तर पाणीच नाही ना. इकडं चाललंय तसंच राखलंय रान हे करायचं. का तर पाऊस पडतोय का नाही काय सांगावं पुढचं. त्यामुळे ना खचून जाऊ नका. कारण की आपल्या जिंदगीत असंच शेतकऱ्याला प्रत्येक जणाच्या असं म्हणून काय टेन्शन आलं म्हणून बरं वाईट करून काय करायचा उपयोग नाही. आपल्यालाच वाईट वेळ असले आपल्यालाच हाल झेलावं लागणार आहे. तर आपल्यालाच रात्रीचा दिवस करून रानात शेतीत पिकवावं लागणार आहे. तीच पुन्हा ज्याला एकाला न्यावं लागणार आहे. तिथनं पुन्हा ज्याला चांगला भाव येतोय नाही पुन्हा त्याचं टेन्शन आहे. म्हणून आमच्याकडे लक्ष द्यायला कोणच नाही. ह्यासाठी ना आमच्या ना शेतकऱ्याचा असा उभा माल ना असा नासून जातोय असा जातोय. का तर आणि बाहेर नाही येणारा माल ना त्याला चांगला डिमांड आहे. का तर ती लागणारी वस्तू आहे. लागणारी वस्तू आहे. अक्षरशः सफरचंद ही लागणारी वस्तू आहे. त्यासाठी आमचं ही शेतकऱ्याचा माल जे रानात पिकवतोय ती लागतच कसं नाही ही विचार करतोय मी. काय समजणं झालंय मला. ह्यामुळे ना लय टेन्शन घेऊ नका. टेन्शन तर प्रत्येकाला टकोऱ्यात आहे. म्हणून आपलं एक ना एक दिवस बदलेल. फक्त ना ज्या शेतीत आपण मेहनत करतोय तिथं करा. सफरचंद हाय महाग अक्षरशः पेरू टाका लागली ती उपटून. कलंगड्याला नाही भाव. वांगी माळवं जातं गेलं नासून. आता करायचं तर काय सांगा तुम्ही. कोथमीर गेली 10 रुपये हो 5 रुपयाला पिंडी. आता कुठलंच ह्या उभ्या आयुष्यात टेन्शनच आहे. पण मालाला भावच नाही. करायचं तर करून काय म्हणून लय टेन्शन घ्यायचं नाही. उभ्या आयुष्यामध्ये सगळं हाल स्वतःला घ्यायला लागणार. पेट्रोल डिझेल आहे ती लागणारी वस्तू आहे. कारण की त्याशिवाय चालतच नाही काढता. तसं ही शेतामधला माल पोटाला लागणार आहे. पण ह्याशिवाय भावच नाही ना. कारण की असंच आहे शेतकऱ्याचं. खचून जाऊ नका. वाईट वेळ आली एकटा लढायची हिंमत ठेवा. दुसऱ्यावर अवलंबून काही उपयोग नाही. धन्यवाद. एक ना एक दिवस बदलल. आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरूच नका. आपल्याला ना हाल झालेलं दुसऱ्याला जाऊन काय उपयोग नाहीत. आपलं हाल जाऊन ती कमी आपली समजते. का तर ह्याला भावच नाही हीच नाही म्हणून ती त्या मालाला भाव आला प्रत्येक जणाच्या ती चेहऱ्यावर आनंद नक्कीच कमी नाही. पण माझ्या एकाच्या नव्हं प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती आनंद ना नक्कीच कमी नसावा. कारण की जसा माल लावलाय तसा ना त्यांना पण परवडावं आणि तुम्हाला परवडावं. अक्षरशः कांदा तर 1 रुपयाने एक पावती व्हायरल व्हिडिओ झाला. 1 रुपयानं 10 का 15 पिशव्या 1 रुपयानं दिला. 1 रुपयानं ही चक्रियाचं काम आहे माझ्या शेतकऱ्याला. पण खचून जाऊ नका. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर माझ्या शेतकऱ्याची हसू राहावं एवढीच माझ्या चरणी विनंती आहे. तुमच्या चरणी सरकारला. लय तुम्ही ह्यांना पण चेंगर नका ह्यांना पण चेंगर नका मापात द्या रेट. कारण की तुम्ही रेट देता शेतकऱ्याला आणि इकडे ही व्यापारी वाढवायची वाढवते ती. कारण की अक्षरशः मी त्या दिवशी माळवं 150 रुपयाचं आणलं. 150 रुपयाचं नाही हातात सुद्धा पिशवी बसली नाही. तीच माळवं शेतकऱ्यापासून 200 रुपये घेतलं ना तर काय किती खावं तेवढं समजत नाही. ही शेतकऱ्याची खासियत आहे आमच्या. पण विकत घेऊन किती खावं आणि किती नाही ही प्रश्नचिन्ह आहे. शेतकऱ्याच्या पण व्यापाऱ्याच्या पण चेहऱ्यावरती आनंद राहावा. लय पण आम्हाला शेतकऱ्याला चेंगर नका. आणि व्यापारी तुम्ही पण आम्हाला मोठ्या करायचा प्रयत्न करा एवढी तुमच्यापाशी विनंती आहे. फॉलोअर्स करायला विसरूच नका. धन्यवाद. हा.